मित्रांनो सकाळचा टाइम आहे. तिला आता ताप नाही आहे. सकाळी चेक केलं होतं. रात्रीचे भरपूर ताप होता तिला. 104 वगैरे ताप आलेला. थंड पाण्यात आंघोळ वगैरे घातली आणि गोळी वगैरे दिली तिला. 2 वाजता दिली. 2 वाजता तर तो ताप 1च्या आसपास तिला 104चा होता. नंतर मग उतरला ताप. तर आत्ता सकाळी पण चेक केलं तिला. सकाळी नाही आहे ताप. सध्या आम्ही नाश्ता करायला बसलोय. तर हिला काय म्हटलं मी, तिला चहा वगैरे असं काही देऊ नको, चहा बिस्किट. त्याच्यापेक्षा तिला सफरचंद हे अशा गोष्टी खायला दिल्या पाहिजे. मगाशी तिने दात घासताना उलटी केली. दात घासता घासता तर आता तिला बरोबर नाही वाटत आहे. तोंड बघा कसं रडकं केलं तिने. बरं नाही वाटत ना बाबू? बरं ठीक आहे. चला या आम्ही घेतो नाश्ता वगैरे करून. आजची काय अपडेट आहे ते पण सांगतो. आणि बरेच दिवस ब्लॉग नाही टाकलेले, सॉरी. आता तुम्ही मागचे ब्लॉग बघितले असतील, पण मध्ये माझा 4-5 दिवसाचा गॅप झालेला आहे. ब्लॉग टाकले नाही आहे. तर आज फायनली तो एडिट वगैरे करून आणि टाकू. जे उरलेले ब्लॉग आहेत आमचे ते आहे की नाही, म्हणजे करून ठेवलेत. असं शूट केलेलं आहे पण एडिट करून नाही टाकलं नव्हतं बस. तर ते पण करू. काय झालं? आता जरा बरं वाटतंय आमच्या सोनूला. सोनू कसं वाटतंय बाबू? आता ताप बीप नाही तिला. चाललोय आता खाली हे करायला, केस कापायला वगैरे. वाजलेत सकाळचे 11:30 वाजलेत. बरेच दिवस ब्लॉग नाही केला की असं जरा कनेक्शन तुटल्यासारखं वाटतं ना. तुम्हाला पण वाटत असेल बरेच दिवस तुम्ही बघत नाही. पण सपोर्ट करत राहा, बघत राहा. कारण कसं आहे, बघ तिचे मामा वगैरे सगळे फोन करून विचारपूस करत राहतात तिला. कारण लहान आहे ना, घरात लहान आहे ती सर्वात. आणि याचं काय, याचं नाचकाम चाललंय सकाळपासून. चला मी चाललो खाली जातो. मस्तपैकी केस विस कापतो आणि मग भेटतो तुम्ही. चला मित्रांनो, मी आलोय खालून केस विस कापून. हे बघा, बघू शकता तुम्ही केस कापलेली आहेत. आणि केस कापल्यावर आता मी काय करणार, आता थोडा काळा लावणार आहे केसांना. कारण काळा लावायला साईडला ही जी तुम्हाला दिसत आहेत का, ही सफेद केस आहेत या बाजूला. पण वरच्या बाजूला थोडी जी केस होती माझी ती थोडी म्हणजे वाटतायत मला. थोडा फरक वाटतो, थोडासा फरक वाटतोय मला. बाकी आपण 1 महिन्यानंतर रिव्ह्यू करूच काय किती फरक पडला. केस कापणं गरजेचं होतं. कारण कानावर वगैरे येत होती, विस्कटत होती. त्याच्यामुळे केस कापून घेतली. कारण पावसाळ्यात जास्त केस वाढवून काय मतलब नाही, असा विषय. चला मी जरा मित्राशी कॉलवर पण बोलतोय. भेटू तुम्हाला नंतर. तर मित्रांनो हे बघा, मी काळा आता हे लावलंय केसांना. तुम्ही असं समजू नका. केस मी मगाशी दाखवली तुम्हाला कापल्यानंतर कशी होती काय. याचा काळा लावलंय त्याच्यामुळे हे वाटतं. म्हणजे जी सफेद केस होती ती काळी झाल्यावरती कशी दिसतील, केवढा व्हॉल्यूम येईल हे तुम्हाला समजून येत असेल आता या माझ्या डोक्यावरून, आहे की नाही. आता किती वाढतील काय वाढतील ते आपण याचा महिन्याचा रिव्ह्यू करू. बारक्या पोरीला जरा बरं वाटते. थोडी खेळायला लागले, इकडे तिकडे जायला लागले. आज रात्री आपण पाहणार आहे संध्याकाळपर्यंत तिला ताप येतो का नाही येतो, काय होतं ते सगळं बघायला लागेल. आणि हिचं काय चाललंय? एवढा बारीक फोन, एवढा बारीक फोन त्यांनीच बनवलाय. हा माझा ब्रँड आहे गाईज. ओहो. ब्रँड. आणि हिचं जे आहे ना हे चेहऱ्यावरचं ते क्रीम आणि हे लावल्यापासून कमी व्हायला सुरुवात झाली. बघू आता ते डॉक्टर पूर्ण कमी होते का नाही ते पण आपण नंतर बघूया. बरं चला, आजचा ब्लॉग म्हणजे आतापर्यंत तरी एवढा झालाय. बघितला तुम्ही इथपर्यंत आलाय तर आणि नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा, जेणेकरून आमचं ते वाढले. जरा त्याचा आवाज बंद कर ना, तो पण आवाज यायचा. मी काळ्या लावल्यामुळे असं दिसतंय. थोड्या दिवसांनी हे कमी होईल. केस धुवून वगैरे कमी होतं, कारण आपण आंघोळ करतो केसावरून, या गोष्टी होतात. ठीक आहे, तर बघत राहा तुम्ही असेच व्हिडिओ आमचे. म्हणजे तुम्हाला ते एकदम कम्प्लीट जेव्हा मी रिव्ह्यू करेल तेव्हा तुम्हाला समजेल. मध्ये मध्ये जसं जसं मी करतो. आज ऍक्च्युली तेल आज तेल लावायचं आहे. काल नव्हतं लावलं ना, परवा लावलेलं ना. आज तेल लावायचं म्हणजे कामावर जायचं आहे मला. चला बघू, लावायला तर लागेल तेल. तेल तो लगाना पडेगा भाई, ते मिस करून नाही चालणार. चला बरे बघा, आता सुरभीला पण ताप आलाय. तिला आता जो ताप आहे ते दे ग, दे थर्मोमीटर इकडे. तिला पण 102चा ताप आहे. आज सकाळी जेव्हापासून मी आलोय 102.1 दिसत असेल तुम्हाला.
तिला पण ताप आहे. सोनाचा उतरला ताप, ते एक बरं झालं. तिला आता काही जास्त ताप येत नाही. पण तिच्या जागेवर आता ती बाजूला ही झोपायची रात्रीची, मग ही आता आजारी पडले. असं आहे. नंतर परीला या बाजूला इकडे आपण साईडलाच ठेवतो, त्याच्यामुळे तो काही विषय नाही. परी हॉलमध्ये असते, या दोघी असतात तिथे आतमध्ये बेडरूममध्ये. आता तिचं फुल डोकं बिकं दुखतं एकदम. सकाळी तर रडत होती ती, मगाशी रडत होती ती. तिला गोळी बिळी दिली आहे. जर नाही बरं वाटलं तर तुला आपण नेऊ डॉक्टरकडे. काय हा तुझं डोकं बिकं दाबतं, तुला बरं वाटू दे. हा तिचं डोकं बिकं दाबलं तर आता ती जरा शांत झोपली. तिला गोळी पण दिली पॅरासिटामॉलची. ताप भरपूर होता, 102चा ताप होता. तर बघू आता काय होतंय ते. नाही तर मग संध्याकाळपर्यंत तिला 5-5:30 पर्यंत डॉक्टरकडे न्यायलाच लागेल आपल्याला. एकदा डॉक्टरकडे नेऊन आलं, त्यांनी गोळ्या दिल्या की बरं. नुसत्याच पॅरासिटामॉल खाऊन नाही होत. काय एक्झॅक्ट सिम्पटम काय काय आहे ते त्याच्यावर डॉक्टरने गोळ्या दिलेल्याच बरं आहे. असं आहे. कारण की सोनाला पण न्यावंच लागलं होतं डॉक्टरकडे, तेव्हाच ती बरी झाली. असं आहे. हिला पण न्यायलाच लागणार आहे, कारण ही पण अशीच अंगावर काढून जमणार नाही तिला पण. आता दुपारच्या टायमाला जे झोपलेत, 4 वाजलेत, 1 तासामध्ये जाऊ आपण. ठीक आहे, बघत राहा. तर मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस. कपडे मी तेच घातलेत, पण सांगतोय आज दुसरा दिवस आहे, कारण आता सकाळचा टाईम आहे. सकाळचे वाजलेत 10:30. हे बघा इकडे. आणि आज पण काही मुली शाळेत गेल्या नाही, कारण की आजच हिला ताप रात्री काय आला नाही, आणि हिला ताप आहे अजून पण काय तिची तब्येत बरी नाही. चेहरा दिखाओ, काय होते तुला जरा सांग. काय होते काय? अंग दुखतंय, घसा दुखतोय. म्हणजे सेम जे सोनाला सेम तेच की डोकं दुखतंय, अंग दुखतंय. पण त्या पोरीने बिचारीने सहन केलं. पण हिचं काय आहे, जरा ही मोठ्या माणसाला जरा कसं अंग दुखणं जरा जास्त होतं ना. लहान पोराला कसं आपण पुसतो, आंघोळ घालतो, काय काय करतो. आता तुला जेव्हा ताप आला तेव्हा तू नाही का आंघोळ केलीस थंड पाण्यात? हा, थंड पाण्यात. तिला कसं आपण पुसत होतो आणि आंघोळ हे करत होतो, तसं करायला पाहिजे ना. हे सगळं करायला लागतं. आता तिसरा दिवस आहे, तिचा ताप बरा आहे. तिला म्हणजे आज काय ताप रात्री काय आला नाही, त्यामुळे ती बरी आहे. तिचा ताप हिला ट्रान्सफर झाला, कारण की ह्या दोघी तिथे एकत्रच होत्या, त्याच्यामुळे हिला त्रास झाला. आजच्या दिवसामध्ये आता जरा ते कपडे वगैरे धुवायचे, काय काय करायचं, या सगळ्या गोष्टीचा तिला हे वाटत होतं. तर परी जे आहे ते इकडे बरेच कपडे जमा होते, कारण की पाणी आहे ना जे कमी आलं होतं, आपल्याला पाणी कमी आलं होतं, त्याच्यामुळे आता हे पाणी भरलेलं दिसते तुम्हाला टाकी. हे कपडे फुल भरलेले त्याच्यात. कुठले महत्त्वाचे आहेत काय आहेत ते बघतो मी, आणि मग परीला सांगतो याच्यामध्ये पाणी भरायला. तोरीचं जरा ते जे डोकं दुखतं आहे, मग अशीच अर्ध्या तासापूर्वी डोकं दाबलं होतं तिचं. ताप वगैरे नाही आहे तिला, पण अंगदुखी भरपूर आहे. सगळा चेहरा बिरा उतरून गेला एकदम बघा, असं आहे. आणि बारकं पोर आज बरं आहे आमचं, आहे ना. बारकी पोरगी बरी आहे. आंघोळ केली का? तुला काय सांगितलेलं आंघोळ कर, का नाही केली? तसं तर मी पण नाही केली. मी कामावर आले तर मी अजून केलेलं नाही आंघोळ, पण करेन. पहिले जरा कपड्यांचं बघून घेऊ, कारण पाण्याचं लफडं होतं. आता पाणी आहे भरलेलं, तर कपडे जे काय ते धुवून घेऊ, तिला टेन्शन नको. चला, लागली का नाहीला इकडे लावलेत आपण कपडे. परी पाणी भरेपर्यंत वाट बघेल. त्या साईडला जी आपली 2-2 टाक्या आहेत ना, तुम्हाला दाखवतोय बघा. एक इथे तर एकदा या टाकीतून घेऊ, एकदा या टाकीतून घेऊ, जेणेकरून सगळ्या एकाच टाकीचं पाणी नाही संपणार. कारण या टाकीचं पाणी आपल्याला दिवसभरात आंघोळ पांघोळ कपडे भांडी सगळ्यालाच लागते, त्यामुळे ही टाकी संपून नाही चालणार. तिथलं पाणी काही जास्त यूज होत नाही आपल्या टॉयलेटचं. भरेल हे सगळं करू आणि त्यानंतर भेटू. म्हणजे या सगळ्या गोष्टी मोस्टली बायका करत असतात, त्यामुळे आपल्याला काय वाटत नाही. मोठं काम आहे घरात, म्हणजे छोटं मोठं काही ना काहीतरी चालूच असतं काम, पण करायला तर लागतं. काय करणार आहे की नाही. म्हणजे असं कोण आजारी वगैरे पडल्यावरती आहे की नाही. अजून मित्रांनो, मी ब्लॉग सुद्धा एडिट नाही केलेला. आता 2 दिवस झाले असतील ब्लॉग टाकून. काल ब्लॉग टाकायला भेटला नाही मला, पण ब्लॉग आपण करतोय असं रोजचं थोडं शूट होते आहे, पण ते कमी असल्यामुळे मी टाकत नाही. तर आज टाकू आपण, ठीक आहे.
जेवण वगैरे पण बनवायला लागेल, काहीतरी आपल्याला खिचडी वगैरे पण तयार करायला लागेल. अजून काय सगळी साफसफाई वगैरे झालेली आहे. तिची आई आली होती तर तिने थोडंफार साफसफाई करायला मदत केली. तर आता मी खिचडी वगैरे करून घेतो, म्हणजे दुपारच्या जेवणाचं टेन्शन नाही राहणार. खिचडी फार सोपी असते त्याच्यामुळे जमते मला, फटाफट करून घेऊ. बघूया चव कशी होते ते. आणि कारण माझी चव जरा मागे पुढे होते, हा एक प्रकार आहे माझा, कारण नेहमीच आपलं काम नाही ते. इसके लिए थोडा गडबड घोटाला हो जाता है. काय खाऊ घेऊ समजून. तर काय आता पप्पा टाकतायत मशीन मध्ये निरमा वॉशिंग पावडर निरमा मिनिमा मिनी टांग से झाड़ू कर दिया. निळ टांग से झाड़ू कर. बस झाले ना, तीन चमचे बस झाले आय थिंक. हा एवढी बस झाली गाईज. बाहेर आता पाऊस पडतोय, तुम्हाला दिसणार नाही, खूप जोराचा पाऊस गाईज. रेनिंग. आणि हे बघा पप्पांनी, हे सगळे आमचे 2-3 दिवसाचे कपडे आहेत. आणि ही आता एकदम फिट अँड फाईन, एकदम मस्त झालेली आहे. हा एक दिवस तुला माझ्याशी राम राहिला. हा लगेच. आणि पप्पा आता मशीन चालू करतील. डिचिक मशीन चालू. काय कपडे आपल्याला धुवायला लागत, मशीन धुते, पण ही मेहनत करायला लागते ना. ये मेहनत तो करना पडेगा ना बाबा. रे बाबा काय रे, याचा फोकस कुठे घालवलायस तू? मी नाही घालवला परी. मी नाही घालवला. हा मी नाही घालवला. अभी नाही आहे ते. 1x मध्ये केला ना तर लो लाईट आहे बघा, इथे लो लाईट आहे, पण 1x मध्ये केल्यामुळे सब क्लियर दिखता है. सब क्लियर दिखता है मैं जहाँ भी रहूं. ऑटो फोकस पण चांगला आहे. मी हलते बघा आणि तुम्हाला एकदम क्लिअर दिसत असेल, तुमचा असा फोकस नसेल जात. चला बस झालं, भेटू थोड्या वेळ. आता एकदा पाणी टाकून झालेलं आहे. आता ही सेकंड टाइम तिला सांगितलं मी हे करायला, तिने घेतलंय आता करायला. करेगी वो, बड़ी हो गई है लड़की. हाँ लड़की. तिला आता तांदूळ साफ करायला लावले तुम्ही बघा. आणि ती काय म्हणते, मज्जा येते, मज्जा. आणि हे मी जरा सॅमसंग M31 जो मोबाईल आहे त्याच्याने करतो शूट, त्यामुळे असे शूट करायला लागते. तो जो माझा जो नथिंग फोन 2A आहे ना, नथिंग फोन 2A त्याच्याने चांगली फुटेज येते लो लाईटमध्ये. हीच फुटेज मी सेम त्या मोबाईलने शूट करेन ना, तेव्हा तुम्हाला समजेल. ॲटलिस्ट 5 वेळा तरी ते धू तांदूळ. हा लेकराला सांगितलं धुवायला, थोडंसं काम शिकवायला घेतलं त्यांना चांगल्यासाठी, तर लगेच आली तिथून उठून. बस झाली डाळ. खिचडी करायची आहे ना, मी ते तांदूळ धुवायला घेतलं, मग बोलते ती डाळ पण ते. अगं ते तांदूळ जरा त्याच्यात किडे आहेत, ते साफ होऊ दे मग टाक ना. ती पण अशी आहे ना. आता आम्ही गाईस खिचडी बनवू. आज आम्ही तुम्हाला खिचडीची रेसिपी सांगू, पप्पा बनवणार आहेत. आणि आम्ही जज पण करू कोणाची खिचडी चांगली, मम्मीची का पप्पांची. ऑब्विसली मम्मीचीच असणार. माझी कशी काय, माझी मी कधीतरी बनवणार खिचडी आणि माझी थोडी चांगली होणार आहे. काय बोलतात काय करतात. इथे कपडे आहेत लावलेले. ए बंद काय केलं, कुठे झालं पाणी, कुठे गेलंय, कशाला बंद केला उगाच. पाणी गेलंय, आता याच्यात पाणी एकदा टाकू आपण. मगाशी तिला पाणी बघायला सांगितलं तर तिने या टाकीचं ते पाणी वाहून चाललंय तरी तिचं लक्ष नाही भरायला, तर म्हणून बारक्या पोरीची ड्युटी इथे लावली. तिला म्हटलं याच्यावर लक्ष दे, भरलं की सांग. तो हिच्याकडून इथे तांदूळ आणि ते साफ करून देतो. मजा येते का काय? हा लईच मजा यायला लागली तिला. एक पाण्यात धुवून झालेलं आहे, ते दुसरं पाणी टाकलंय, आता तिला घुसळायला लावलंय. ऍटलिस्ट 4-5 पाण्यात तरी धुवायचं असतं. हा परी
हे आपण बनवायला घेऊ तेव्हा आपण भेटूया. इकडे बघा ब्लॉग एडिट करून झालेला आहे माझा. हा ब्लॉग तो आहे ज्याच्यामध्ये सोना फुल आजारी पडली होती फर्स्ट म्हणजे पहिल्या दिवशी. आता हा ब्लॉग मी अपलोड करतो ते आता तुम्ही आय थिंक मला वाटतं बघून झालेला असेल हा ब्लॉग तुमचा आजारीपणाचा. ठीक आहे. आता हे बघा मी हे नथिंग फोन 2A ने शूट करतो. मगाची शूट आणि याच्यामध्ये किती फरक दिसतोय बघा तुम्हाला लो लाईटमध्ये. हे बघा तिचा चेहरा बघा ऑटो फोकस कसा करतो हे देखो. मगाशी फोकस करायला लागत होता येते कॅमेरा आपोआप करतोय लो लाईटमध्ये. हा फरक आहे कारण की ह्याचा जो वाईड अँगल कॅमेरा आहे तो 50 mm चा आहे. 50 मेगापिक्सल सॉरी. आणि मेन जो कैमरा है अल्ट्रा वाइड तो पण 50 मेगापिक्सल है. इसके लिए तो ये फ़ोन लिया था ब्लॉगिंग के लिए. ऐसा है. झालं आता ते पाणी टाकायचं आपल्याला. हां हळूहळू टाकायचं. कसं टाकणार? तू भिजू नको काय. हां आणि इकडेचं पाणी काढून झालेलं दिसतंय. ओके तिसऱ्यांदा घेतलं हे पाणी. चला हे सगळं बनवतानाच भेटूया आपण. जास्त झंझट मारी दाखवण्याची गरज नाही. काय बोलताय? टोमॅटो कांदे अजून दे ग 4 म्हणजे 2 अजून दे. कांदे लसूण टोमॅटो कोथिंबीर वगैरे सगळे घेतले. इसमें पहले इसको मसाला वसाला बनाएंगे आपण कारण की हे जास्त आहे मग ती खिचडी जास्त होईल. ऐसा आहे. ठीक आहे ते सगळं करून घेऊ मसाला वगैरे आणि नंतर खिचडी आपण बनवूया. डायरेक्ट खिचडी बनली त्याच्यावर त्याच वेळेला आपण भेटू. ठीक आहे चलो.